डॉक्टर शरद सालफळे यांनी लिहिलेल्या गुलकंद या कथासंग्रहातील मला आवडलेली आणि मनाला भावलेली एक गोष्ट मी आपल्यासमोर सादर करत आहे. गोष्टीचं नाव आहे ग्रेसी द ग्रेट. सकाळी 8ला मेट्रन जोशी आल्या. गीता पांढऱ्या शुभ्र चादरीखाली चिरनिद्रा घेत पडली होती. ग्रेसी गीताच्या शेजारी खिन्न मनानं बसली होती. मेट्रन जोशींनी ग्रेसीच्या खांद्यावर थोपटलं. ग्रेसी, तुझी आवडती पेशंट गीता गेल्याचं मला कळलं. रडून रडून डोळे सुजले आहेत तुझे. हे बघ ग्रेसी, यू शुड नॉट गेट इमोशनली इन्व्हॉल्ड इन पेशंट्स. त्याचा आपल्यालाच त्रास होतो. आपण आपलं कर्तव्य करत असतो. गीतासाठी तू सारं काही केलंस, प्रयत्नांची पराकाष्ठाही केली, पण आपण गीताला वाचवू शकलो नाही. पोर्टल हायपरटेन्शन सर्जरी फार कठीण आणि रिस्की असते. आफ्टर ऑल, सायन्स हॅज इट्स ओन लिमिटेशन्स. ग्रेसी, तू छान काम करतेस, पण लवकर भावनाविवश होतेस. पेशंटमध्ये किती गुंतायचं ते तुला ठरवायलाच हवं. डोंट गेट अपसेट. अगं, आपण असं डिस्टर्ब झालो की आपल्याच कामावर परिणाम होतो. जा, हॉस्टेलमध्ये जाऊन फ्रेश होऊन ड्युटीवर ये. गेट अप. ग्रेसीचं गीतामध्ये गुंतणं स्वाभाविक होतं, पण जोशी मेट्रन म्हणाल्या तेही खरंच होतं. मनुष्य स्वभावाचे वेगवेगळे पैलू ग्रेसीनं पाहिलेत. म्हाताऱ्या आईला वॉर्डात आणून टाकणारा आणि नंतर ढुंकूनही न पाहणारा निळकंठ पाहिला व निष्ठेने आईसाठी 5 मैलांवरून रोज डबा घेऊन येणारा वसंताही पाहिला. आईच्या अवतीभोवती घोटाळणाऱ्या वसंताला त्याच्या आईला इनक्युरेबल अशा कॅन्सरनं ग्रासलं आहे हे सांगण्याचा धीर ग्रेसीला होत नव्हता. ग्रेसीनं सारे प्रसंग पाहिलेत. हसत हसत डिस्चार्ज घेऊन जाणारे पेशंट पाहिलेत. तसेच खिन्न मनानं आपल्या पेशंटला घेऊन जाणारे नातेवाईकही पाहिले. एक दिवस सकाळी गेल्या गेल्या ग्रेसी लगबगीनं समोर आली. डॉक, हॅव सम स्वीट्स, असं म्हणून तिनं चॉकलेटचा ट्रे समोर केला. ग्रेसी अम्मा, क्या बात है? आज कुणाचा वाढदिवस वगैरे आहे की काय? नाही रे, ती 12 नंबरच्या बेडवरची शकुंतला आहे ना, ती शुद्धीवर आली आता. ती श्वास घेऊ शकते. तिचे सारे सपोर्ट्स काढून घेतले आहेत. तिचं BP स्टेबल आहे. यू नो, आवर बिग बॉस इज ग्रेट. ग्रेसीचा चेहरा आता आनंदानं फुलून गेला होता. कोण कुठली शकुंतला? तिचं ब्रेन ट्यूमरचं ऑपरेशन झाल्यावर ती फारच क्रिटिकल होती. ग्रेसी तिची सारखी चिंता करायची. आज मात्र ग्रेसीचा आनंद कॅमेऱ्यात टिपता आला असता तर काय बहार झाली असती. ग्रेसीचं साऱ्यांशीच एवढं सौजन्यपूर्ण वागणं काही जणांना खटकायचं. कोणी म्हणायचे ती नाटकं फार करते, चापलुसी करते. पण मग शेवटी तेही मान्य करायचे की ग्रेसीचा वागण्याचा हा स्वभावधर्मच आहे. तिला तिचा पगार पुरेसा होता. तिचं असं वागणं कुणाला काही मागायला मुळीच नसायचं. कुणी तिला पर्सनल गिफ्ट्स किंवा प्रेझेंट्स द्यायला लागलेत तर ती आपल्या वॉर्डसाठी मागून घ्यायची. वॉर्डातले घड्याळ, खिडक्यांचे पडदे, कूलर, छानशी क्रॉकरी हे ग्रेसीच्या गुडविलचीच कमाई होती. आपला वॉर्ड छान दिसावा यात तिला आनंद वाटायचा. आमच्या पोस्ट ग्रॅज्युएट परीक्षांचे प्रॅक्टिकल
नेहमी ग्रेसीच्या वॉर्डात झाले पाहिजे असा बिग बॉसचा आग्रह असायचा. ग्रेसी आपला जीव ओतून सारी व्यवस्था पाहिजे. एम एसला बसणाऱ्या आमच्या विद्यार्थ्यांचे चेहरे पाहून ग्रेसीला हसू यायचं. ग्रेसी साऱ्यांना धीर द्यायची. यू विल डू वेल माय सन, डोंट यू वरी, विश यू गुड लक असं म्हणून चहा कॉफीसुद्धा द्यायची.